सांगितलं की मला मतदान करू नका, मी उमेदवार नाही आहे, दराडेंनाच मतदान करा, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता इथे कुठलाही प्रश्न शिल्लक राहिलेला नाही. भाऊ, पण ही अशी निवडणूक आहे, तुमच्यासारख्या मोठ्या मंत्र्यांना नगरसेवकांना घेऊन इथे यावं लागतं आहे. ही वेळ का बरं येते? म्हणजे नाही, वेळ नाही. निवडणूक असली तर कुठली असली तर आम्ही ती सिरियसच घेतो, गांभीर्यानेच घेतो. कुठल्याही निवडणुकीमध्ये आम्ही थोडंसंही ढील त्या ठिकाणी देत नाही. तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत, निवडणूक छोटी असो मोठी असो, सहकार क्षेत्रातली असो, शेवटी कार्यकर्त्यांसाठी आम्हाला सुद्धा यावं लागेल ना. तर कार्यकर्ते आमच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतील, आम्ही 7-7, 8-8 वेळा निवडून यायचं आणि कार्यकर्त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडायचं, ही आमच्याकडे पद्धत नाही. ती पद्धत ज्यांच्याकडे, त्यांची आज काय परिस्थिती झाली आपण बघतात. नाही, पण आपल्याच मतदारांवर, आपल्याच नगरसेवकांवर आपला विश्वास नाही, हेच यामधनं अभिप्राय. असं अजिबात नाहीये. कुठला विश्वासाविषयीचा प्रश्नच नाहीये. तुम्ही मतदान उद्या पडेल परवा पडेल त्यावेळेला काउंटिंग होईल, त्यावेळेला तुम्हाला कळेल की किती मोठ्या संख्येमध्ये आम्हाला या ठिकाणी मतदान झालेलं आहे. जेवढी आमची संख्या आहे त्यापेक्षाही जास्त मतदान आम्हाला या ठिकाणी होणार आहे. पण शेवटी काळजी घ्यावी लागते, ही निवडणूक आहे. मी तेच सांगतो आपल्याला की आमच्या वेळेला जसे कार्यकर्ते रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पळतात, जागरण करतात, न झोपता काम करतात शेवटचे 2-4 दिवस, तर मग आम्ही एखाद दिवस थोडंसं त्यांना भेटलो जाऊन, तर त्यात वावगं काय? मला वाटतं त्यात काही चुकीचं नाही. कारण हे शेवटी कार्यकर्ते पुढे पक्षाचं काम हेच करणार आहेत. प्रत्येक लोकसभा, विधानसभा, सगळ्या निवडणुका, महानगरपालिकेमध्ये हेच कार्यकर्ते काम करणार आहेत. त्यांनाही वाटलं पाहिजे की आम्ही नेत्यांसाठी, पक्षासाठी एवढं त्या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत घेतो, तर ते आमच्यासाठी घेत आहेत. मला वाटतं हे एक चुकीचं असं वाटत नाही मला याच्यामध्ये. नुसतं जाऊन भेटणं आणि तिथे जाऊन नगरसेवकांना ताकीद देणं, हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शिंदे साहेबांचा तिथे त्रागा देखील झाला. नाही, त्रागा नाही. काही गोष्टी अफवा पसरवल्या जातात, काही सोशल मीडियावर बोललं जातं, कोणाबद्दल तरी कोणीतरी काहीतरी सांगतं जाऊन, त्यामुळे मग बोलावं लागतं. थोडं कडक शब्द दोन बोलावे लागतात. मी पुन्हा सांगेल की त्यामध्ये चुकीचं काहीच नाहीये. भाऊ, या सगळ्या दरम्यान गणेश गीते यांनी असं एक मुद्दा हो, संजय राऊत म्हणतात की जे जे खासदार कुठे त्या ठिकाणी जाऊन राडा करा असं त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं. कोणी राडा करायला सुद्धा तर त्यांच्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाही. कोण शिल्लक राहिलेलं आहे? ते दिवस गेले जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आमच्या सोबत होतात, बाळासाहेबांच्या आयडिओलॉजीने चालत होतात. पण आता ते राहिलंच नाही तुमच्यामध्ये काही. तुम्ही आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेला आहात. आता तुम्ही राहुल गांधीला पंतप्रधान करा म्हणून त्याच्या मागे फिरतात. कुठे काय राहिलं तुमचं? आणि तुम्ही ग्राउंडवर आहात कुठे? तुम्ही सकाळपासून जे बस सगळं आपली बडबड 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 सुरू करतात. त्यामुळे आता लोक तर वैतागलेत, पण तुमचे लोक सुद्धा वैतागलेत, खासदारही वैतागलेत, काही दिवसांनी बघा आमदारही वैतागलेले आहेत. आणि पुन्हा काही बघा लवकरच मुंबईसारख्या महानगरपालिकेचे नगरसेवक सुद्धा तुम्हाला आता जय महाराष्ट्र करतील. भाऊ ऑपरेशन भाऊ या सगळ्या दरम्यान दुसरा भाग बघायला मिळेल असं दुसरा भाग मी म्हणणार नाही, पण लोकच राहायला तयार नाही त्या ठिकाणी. वाऱ्यावर सोडून दिलं लोकांना त्यांनी. कोणी कुणाला भेटत नाही, कोणी कोणाचं ऐकून घेत नाही. नुसते जाण्याचे वारं सुद्धा सुटलं, कुठेतरी नुसतं बोललं तरी पण ज्याला जायचं ते जा, आम्हाला गरज नाही. हे अशी कुठे पक्ष चालवण्याची पद्धत असते? मागच्या विधानसभेच्या वेळेला सुद्धा मी बघितलं, यांनी सांगितलं ज्याला जायचं त्याने जावं, बिलकुल थांबू नये, जा. गेले लोक निघून, हे बसले हात चोळत. आता खास दिरकाच्या वेळेला परवा असंच झालं, ज्यांना जायचं ते निघून जा, निघून जातं चालले लोक. लोकांना कुठे तुमच्याकडे थांबायचं आहे तुमची बडबड ऐकायला? पण भाऊ, या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून भाजपनं पाठबळ दिलं. निश्चित राऊतामुळेच जास्त. मी तर प्रत्येक वेळेला म्हटलेलं आहे, प्रत्येक ऑपरेशनच्या वेळेला, की बाबा या माणसाला आवरा उद्धवजी, अन्यथा तुमचं काही राहणार नाही. खरं म्हणजे ज्यावेळेला उद्धवजी आम्हाला सोडून गेले, औट घटकेचे राज्याचे झाले, 2.5 वर्षाचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेलाच मी म्हटलं की तुम्ही हा ह्युमन बॉम्ब आहे. तुम्ही आता बॉम्बच बांधून घेतला गळ्यामध्ये. तुम्ही करायचं नव्हतं. जर तुम्हाला लांब चालायचं होतं तर तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं अंतर चाललात आणि थांबून गेलात. झालं काय शेवटी? तुम्ही काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात, त्यांचे गुणगान गात बसलात, तुमची सगळी वोट बँकच गेली. त्यामुळे महापालिकेत काय झालं, नगरपालिकांमध्ये काय झालं, विधानसभेमध्ये काय परिस्थिती झाली तुमची? अतिशय दयनीय परिस्थिती झाली त्यांची. आणि या पुढच्या काळामध्ये अजून त्यांची परिस्थिती वाईट होणार आहे. 17 जागा आहेत, आता 17पैकी एकही जागा विरोधकांना या ठिकाणी मिळणार नाही. भाऊ, हे जे खासदार ठाकरेंच्या शिवसेनेकडनं शिंदेच्या शिवसेनेमध्ये जे 6 जण गेले, त्यांनी ज्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे त्यामध्ये असं म्हटलं गेलंय की शिवसेना जी ठाकरेंची आहे ती काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू होती आणि त्या सगळ्या अनुषंगानं ही सगळी घडामोड घडलेली आहेत, अशा स्वरूपाचं त्यांनी कारण दिलं. आता मी तेच सांगितलं की यांचा जो सगळा ऱ्हास होत चाललाय त्याचं कारण काय? तर हे आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत. आधी पवार साहेबांचं गुणगान करता करता राऊत थकत नव्हते.
आता ते राहुल गांधींचं करतायत, दुसरं काहीच बोलत नाही. यांना पंतप्रधान करा, हेच लायक आहेत. मग पंतप्रधान मोदीजींबद्दल वाटेल तसं बोलायचं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत त्यांच्याबद्दल आवारवाच्य बोलायचं. इलेक्शन कमिशन आहेत त्यांना शिव्या घालायच्या. त्यांना जे वाईट वाटलं त्यांना सगळ्यांना शिव्या घालायच्या. काल तर खासदारांबद्दल इतके अपशब्द वापरले की तुम्ही ते दाखवले पण नाही. म्हणजे हे कुठलं राजकारण आहे, हा कुठला पक्ष आहे? आणि म्हणून मला वाटतं आता लोक यांना पूर्ण वैतागलेले आहेत. यांना आता कोणी स्वीकारायला तयार